ही आपली मुंबई आणि हे मुंबईत राहणारे कोकणी माणसं गणपतीसाठी गावी चाललेत। आणि मी पण शुभम मिरगुले, वय 25, गाव राजापूर। आणि ही गोष्ट माझ्या कोकणातलीच आहे, कोकणच्या बाप्पाची। तर कोकण कन्यात बसून आपल्या प्रवासाला सुरुवात करू। राजापूरमधून थोडं आत गेल्यावर येतं माझं गाव मिरगुले पाकडी। वर्षभर मोजून 10 लोक राहणाऱ्या या माझ्या गावात आज आम्ही सगळी भावंडे दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकत्र आलोय, फक्त एका कारणामुळे। अरे थांबा, तुम्हाला आगमनाआधीचा महत्त्वाचा भाग सांगायचाच राहून गेला, आणि तो भाग म्हणजे गणपती डेकोरेशन। परंपरेप्रमाणे डेकोरेशनसाठी आम्ही गणपतीच्या मंडपीला फुलारा लावतो, आणि तोच गोळा करायला आज आम्ही आलोय सड्यावर। गावातला प्रत्येक जण आपापल्या घरात गणपतीसाठी सुंदर डेकोरेशन करतो आणि एकमेकांना डेकोरेशनसाठी मदत सुद्धा। आणि आज आगमनाचा दिवस। आणि आता बघूया माझ्या गावातला सर्वात सुंदर डेकोरेशन। डेकोरेशन भारी गेले रे। हो, ते झाडं बिडं आम्ही ओरिजिनल आणले, ही पानं फक्त त्याला नकली लावली। पानं? हा, ही पानं। नाही तर हे सगळं आम्ही फांद्या वगैरे एकदम रिअल वाटतात। हा, रिअल मध्येच आणले आहेत आणि त्याला फांद्या चिकटवून हे पीओपी देऊन ते व्यवस्थित करून ओरिजिनल केलेलं आहे। पाणी वगैरे कसं कुठून हे केलं? हे पाण्याची सिस्टम म्हणजे ते आम्ही ऑलरेडी खाली कागद बिगद टाकून व्यवस्थित पीओपी देऊन तसं व्हाळ पद्धतीत दाखवलेलं आहे। तिकडसून मशीनने मिळून तिकडसून त्या धबधब्याला मॅच करून तसं सगळं व्यवस्थित। आणि याच्या आले ओरिजिनल दगड? ओरिजिनल म्हणजे ते आम्ही पुट्ट्या आणून त्याला पीओपी देऊन कलर केलेला आहे। एकदम रिअल वाटतं, रिअल सारखेच फक्त। ही झाडं रिअलच आहेत, फक्त त्यांना फांद्या लावून फक्त पाण्यात और ही नकली लावली। किती दिवस लागले? किती दिवस लागले? तरी आम्ही 15 दिवस चालू करून झाले। 15 दिवस? हो। रात्री किती? रात्री आम्ही 2-3 वाजेपर्यंत जागरण करून हे पूर्ण केले 4-5 जणांनी। 4-5 जण। हा। रामकृष्ण हरी। आम्ही या कोकणामध्ये गणपती उत्सव करत असताना आणि हा आनंदाचा क्षण सर्वांना वाटत असतो। बाकीची सर्व कामं बाजूला ठेवून फक्त लक्ष केंद्रित असतो गणपतीचं डेकोरेशन कशा पद्धतीने करावं, कसा देखावा करावा।
आनंदाने संध्याकाळी आरती करणे, भजन वगैरे करणे हा कार्यक्रम या ठिकाणी केला जातो. आणि असा हा गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहाने आनंदाने कोकणामध्ये साजरा केला जातो. रामकृष्ण हरी. आणि या तयारीतून एक गोष्ट स्पष्ट दिसते, गावकरी गणपती बाप्पाला फक्त सणापुरता नाही तर आपल्या कुटुंबातीलच एक जिवलग मानतात. आमच्या गावी आपापल्या घरी आरती तर होतेच, पण संध्याकाळी गावातले सगळेजण मिळून प्रत्येकाच्या घरी जाऊन मोठ्या उत्साहाने आरती करतात. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, सुख करता आणि आरतीनंतर प्रत्येकाकडे नाश्ता पण मिळतो. म्हणूनच कदाचित एवढ्या उत्साहाने आम्ही आरती करतो. अरे डाएट नाही का याचा? आणि कोकणातला गणपती एका गोष्टीशिवाय अधुरा आहे, भजन. आणि आता आम्ही चाललोय कोकणची खरी मजा अनुभवायला. आता वेळ आली आहे गौरी आगमनाची. यात हळदीच्या रोपट्याला म्हणजेच गौरीला पानवट्यावर नेऊन मानपान देऊन मग तिला वाजत गाजत घरी आणलं जातं. आणि दुसऱ्या दिवशी तिला साडी नेसवून सजवून गणपतीच्या बाजूला तिची स्थापना केली जाते. आणि त्यानंतर संपूर्ण भावकीच्या हितासाठी गारानं घातलं जातं. जय माते गौराय माते आम्ही असाच अंजाम देगरांनी तुला साला व्हिडिओ लावून पूजा केलेली करून घे.
त्याप्रमाणे आयात 12 पाताचा जाप उभा करून आज भावांची राटपाली उभी करून तू स्वर्गलोकी तीर्थलोकी तुझी लेकरं तुझी बाळगोपाळ तुझे भक्तगण मुंबईला पुराण गेलेले नोकरी धंद्यात यश बरकती देऊ त्या म्हणण्याप्रमाणे त्याच्याप्रमाणे देश देऊ झाले असतील त्यातून करून घेतो क्षमा करून चार चुकी अपराध ठेवू नकोस चार चुकी अपराध ठेवू नकोस चारी गोष्टी चारी बाजून या वर्षापासून पुढच्या वर्षात माहिती होय महाराजा. शेवटच्या दिवशी जेव्हा विसर्जनाची वेळ येते तेव्हा मन जड होतं. ज्या बाप्पाच्या आगमनाने गावात आनंद पसरलेला आज त्याला निरोप द्यायची वेळ आली. पण तरी सुद्धा गावकरी ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषाने बाप्पाला निरोप देतात. आत्ता या डेकोरेशन प्रमाणे गाव सुद्धा असंच रिकामं होणार. हीच गोष्ट मला आवडत नाही. सारखी एकच गोष्ट आठवते, माझं गाव.